स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. न्यूज 24 सह्याद्रीच्या आजची सबला नारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अशाच एका उत्तम नावलौकिक मिळवलेल्या महिलेशी आपल्या सखीशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत मंगलताई भुजबळ आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. मंगलताई, सुरुवातीला कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि न्यूज 24 सह्याद्रीकडून तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आज तुम्ही राजकीय आणि सामाजिक अशी दोन्ही बाजू अगदी उत्तमरित्या सांभाळलेली आहे. तर आपल्या सर्व सख्यांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा राजकीय आणि सामाजिक प्रवास कधी सुरू झाला, ही आवड तुम्हाला कधी निर्माण झाली? सर्वप्रथम 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व सखींना, माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा. खरं म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आवड अशी आपोआप निर्माण झाली नाही, ती जन्मतःच कदाचित माझ्यामध्ये उपजत ते गुण असावेत. कारण जेव्हा मी माझं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, कॉलेज जीवनातील माझं लाईफ असेल आणि त्यानंतरचा प्रवास जर पाहिला तर सर्वच ठिकाणी माझ्यामध्ये जे काही गुण होते लिडरशिप असण्यासाठी, जे काही गुण आवश्यक असतात ते माझ्या प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणापासून ते उपजत होत होते. मग त्यामध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या शाळेंमध्ये होणाऱ्या स्पर्धा असतील किंवा बाकी जिथे जिथे नेतृत्व दाखवण्याची संधी असेल, अशी एकही संधी मी कधी प्राथमिक शाळेत असताना किंवा माध्यमिकला असताना, कॉलेज लाईफमध्ये असताना कोणतीही संधी जिथे नेतृत्व दाखवण्याची वेळ येते अशी कोणतीही संधी मी माझ्या लाईफमध्ये सोडलेली नव्हती. आणि आज त्याच गोष्टींचा अनुभव पाहता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी आपोआप ओढली गेली आणि त्या क्षेत्रामध्ये मला जसा वेळ मिळेल, जे काम माझ्या हातून चांगलं करता येईल त्या प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देऊन मी आज हिरारीने इथे काम करत आहे. आत्ता आपण आपला परिचय दिलात, तर हा राजकीय प्रवास, राजकीय आणि सामाजिक प्रवास हा आजपर्यंत कसा झाला? या प्रवासामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या नेमक्या? गेल्या कॉलेजचं जीवन संपल्यानंतर म्हणजे माझं शिक्षण तसं मी BSc DMLT आणि MSW केलं. खास म्हणजे BSc केल्यानंतर शक्यतो MSc करतात बरेच जण, पुढे मग त्याची आवडती फील्ड वगैरे शोधली जाते. परंतु मी BSc DMLT विज्ञान शाखेतील पदवीधर असून सुद्धा मी MSW हे खास केवळ मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आवड होती म्हणून मी मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदविका धारण केली. आणि ती पदविका धारण केल्यानंतर मला जे काही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना बऱ्याचशा माझ्या गोष्टी सोयीस्कर आणि सोप्या होत गेल्या. संघटन कौशल्य असेल, वेगवेगळ्या समाजामधल्या समस्या असतील किंवा तळागाळामध्ये जाऊन लोकांमध्ये कसं काम करायचं, यामुळे मला बऱ्याच काही डीपमध्ये गोष्टी समजून गेल्या. आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना खरं पाहायला गेलं तर खूप समस्या येतात आणि त्यातल्या त्यात एखाद्या महिलेने सामाजिक राजकीय क्षेत्रात जर काम करायचं म्हटलं तर तिच्यासाठी ती एक तारेवरची कसरत असते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण सर्वप्रथम म्हणजे त्या महिलेला तिचं लग्नानंतर तिचं कुटुंब सांभाळावं लागतं. तिची फार मोठी जबाबदारी असते कुटुंबाची. त्यानंतर मुलांचं संगोपन असतं. मुलांचं संगोपन झाल्यानंतर जो काही वेळ उरतो त्या वेळेमध्ये तिला बाहेर काम करण्यासाठी त्या वेळेमध्ये ती काम करू शकते. परंतु आज आपल्या ह्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांमध्येही आज खूप महिला आपल्या उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यामध्ये कल्पना चावला असतील, प्रतिभा पाटील असतील, इंदिरा गांधी असतील, अशा कित्येक तरी महिला आहेत की ज्या महिलांनी त्यांचं नाव स्वकर्तृत्वावर उभं केलेलं आहे. मग अशा महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मीही एक स्वप्न पाहत होते की आपण फक्त घर आणि मुलं यांचा सांभाळ न करता आपणही आपलं स्वतःचे एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी कितीही तारेवरची कसरत करावी लागली तरी ती तारेवरची कसरत करण्याची तयारी पूर्ण मी मनाची दाखवली आणि ती तयारी दाखवूनच मी घराच्या बाहेर पाऊल टाकले. मग त्यानंतर जेव्हा मी MSWचं माझं शिक्षण पूर्ण झालं 2004 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये मी 2004 पासून कामाला सुरुवात केली. त्यानंतर 2006ला मी जागृती संस्थेची स्थापना केली. मग त्या संस्थेच्या माध्यमातून मी अनेक बचत गटांची निर्मिती केली. एक स्टेट बँकेचे अधिकारी होते, त्यांच्या माध्यमातून आम्हाला बचत गट म्हणजे काय, सुरुवातीला 2005-06च्या दरम्यान बचत गट म्हणजे काय, ते कसे स्थापन करायचे, त्या बचत गटांचा उपयोग काय होतो
अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्यामुळे समजल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे बचत गट स्थापन केले. मग ते बचत गट नंतर संस्थेच्या अंतर्गत जोडून जे काही शासकीय योजना असतील किंवा महिलांना सबलीकरण कसं करायचं, महिलांना वेगवेगळ्या शासकीय योजना कशा सांगायच्या, त्या शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचवायच्या, ह्या सर्व गोष्टींचा त्यामुळे आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून ह्या गोष्टी महिलांपर्यंत पोहोचवता आल्या. 2006ला मी जागृती संस्थेची स्थापना केल्यानंतर 2006 ते 8 3-4 वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये बरीचशी अग्रेसिव्ह होती. बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, त्यानंतर वेगवेगळे महिलांसाठी मेळावे घेणं, महिलांमध्ये जनजागृती करणं, वेगवेगळ्या शासकीय योजना असतील त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्यानंतर 2008मध्ये मग मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. कारण सामाजिक कार्य करत असताना आपल्याला जर त्यामध्ये आणखीन उत्तम कार्य करायचं असेल तर समाजकारणाला राजकारणाची जोड पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी 2008ला तेव्हा युवक काँग्रेसचे इलेक्शन असायचे. एकदा म्हणजे नवा मराठा ह्या पेपरमध्ये मी युवक काँग्रेसच्या इलेक्शनसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरावेत अशी मी एक बातमी नवा मराठा पेपरला वाचलेली होती. बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये ती आलेली होती, पण खास करून माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेस नेमकीच नकळतपणे नवा मराठा पेपर येऊन गेलेला होता. ती बातमी मी वाचली आणि संबंधित ठिकाणी कॉन्टॅक्ट करा असं सांगितलेलं होतं. त्या ठिकाणी मी कॉन्टॅक्ट केला आणि मग ते फॉर्म भरणे, सदस्यांची नोंदणी करणे, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सदस्य मोहीम मी राबवली. त्या सदस्य मोहीम राबवल्यानंतर निवडणुकीची जी प्रक्रिया असते ती पूर्णपणे प्रक्रियेमधून पार पाडल्यानंतरच तुम्हाला एखादं त्या पक्षामध्ये गेल्यानंतर पद मिळणार होतं. त्यामुळे मग मीही माझ्या पद्धतीनं जेवढे मला जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी करता येईल तेवढे मी सर्व सदस्य जोडले. सदस्य जोडल्यानंतर मी फॉर्म भरला रीतसर निवडणुकीसाठी आणि त्यामध्ये मला 3 नंबरची मते मिळाल्यामुळे मला सरचिटणीस हे पद मिळालं. पहिल्या नंबरला अध्यक्षपद होतं, दुसऱ्याला उपाध्यक्ष आणि तिसऱ्याला सरचिटणीस. तर सरचिटणीस हे पद मला मिळालं आणि 2008मध्ये मी सरचिटणीस जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार घेतला आणि तेथून पुढे माझ्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. बराच मोठा दीर्घ प्रवास ताईंनी आपल्याला आता सांगितलेला आहे. आता तुम्ही दोन्ही क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर अनेकदा एक महिला म्हणून कधी कधी विरोधी पक्षाकडून म्हणा किंवा राजकारणात समाजकारण करत असताना राजकारणाची जोड द्यावी असं तुम्ही सांगितलं. तर या महिला म्हणून काम करत असताना अनेक महिलांवर आरोप घेतले जातात किंवा आक्षेप घेतले जातात, अनेक भूमिका त्यांच्या घेतल्या जातात. तर यावेळेस मग अशी दुविधा निर्माण झाल्यावर तुम्ही ती कशी सोडवता? खरं आहे तुमचं. जेव्हा एखाद्या महिलेला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायचं म्हटल्यानंतर तिला अनेक समाजातील लोकांकडून तिला आरोप प्रत्यारोप सहन करावे लागतात. कदाचित वेळ प्रसंगी तिला घरातल्या लोकांकडूनही खूप वेळा आरोप प्रत्यारोपाला सामोरं जावं लागतं. एवढंच नव्हे तर तिच्या नातेवाईकांकडूनही तिला अनेक वेळा आरोप प्रत्यारोप तिच्यावरती केले जातात. ह्या सगळ्या गोष्टी किंवा सामाजिक दृष्ट्या असेल हे किंवा राजकीय दृष्ट्या विरोधक जे असतात तेही बऱ्याच गोष्टींचे आरोप प्रत्यारोप करून त्या व्यक्तीचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशा वेळेस द्विधा मनस्थिती होणं साहजिकच आहे. ही परिस्थिती हँडल करणं म्हणजे खरोखर त्या व्यक्तीमधलं ते स्किल म्हणावं लागेल. कारण जीवन जगत असताना आज तुम्ही सामाजिक राजकीयच नव्हे पण प्रत्येक क्षेत्रामध्ये अडीअडचणी येतच असतात आणि जोपर्यंत तुम्हाला अडीअडचणी येत नाहीत तोपर्यंत तुम्ही योग्य रस्त्यावर आहेत असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या अडीअडचणींना तर तोंड आपल्याला द्यावंच लागणार. कदाचित आपण त्या अडीअडचणींना तोंड जर नाही देऊ शकलो तर आपण त्या क्षेत्रामध्ये काही काळ टिकणारही नाहीत. त्यामुळे अशा जेव्हा हे काम करत असताना जेव्हा अडीअडचणी आल्या त्यावेळी सक्षमपणे निर्भीडपणे कोणाचीही कसलीही भीड न राखता आपण त्या अडचणींचा सामना केला पाहिजे. अशा माझ्याही आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या की ज्या मला फार अडचणीमध्ये आणून गेलेल्या होत्या, की ज्यामध्ये मीही जे काही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करून माझं स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या हिमतीवर मी तयार केलेलं अस्तित्व होतं ते मलिन होण्याचा बराच वेळा प्रयत्न झाला. परंतु अडीअडचणी कोणत्या संदर्भातल्या आहेत किंवा विरोधकांकडनं कोणते आरोप केलेले आहेत त्याच्याशी फार खोलमध्ये न जाता किंवा त्याचा फार विचार न करता आपण त्या प्रश्नांना निर्भीडपणे उत्तरं दिले आणि निर्भीडपणे राहून आत्मविश्वास जबरदस्त ठेवून जर त्या आलेल्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण जर शोधला तर निश्चितच ह्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना फारशा काही अडचणी येत नाही मला असं वाटतं.
आज जागतिक महिला दिन आहे. तर महिला दिनाच्या निमित्तानं जेव्हा महिला दिन येतो त्यावेळेस महिलांचा सन्मान वगैरे या सगळ्या गोष्टी पुढे येतात. मात्र इतर दिवशी या महिलांचा आदर करणं किंवा सन्मान करणं या गोष्टी कुठेतरी मागे पडतात. आज महाराष्ट्राचं जर राजकारण पाहिलं तर आपण रोज माध्यमातून पाहू शकतो अनेक महिलांवर बलात्कार, अत्याचार होतात. तर मग यामागची काय कारणं असू शकतात? समाजामध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, बलात्कार असतील आणि इतरही हिंसक प्रकारे ज्या काही घटना घडतात त्या खरोखर फार निंदनीय आहेत. खरं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक स्त्री ही एक आपली भगिनी असते, माता असते आणि प्रत्येक मातेच्याच पोटी प्रत्येक पुरुषाने जन्म घेतलेला असतो. त्यामुळे सर्वप्रथम म्हणजे त्या महिलेचा मान ठेवणं, सन्मान ठेवणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र निर्माण केला त्यावेळी त्यावेळी महिलांना जो काही मान सन्मान दिला आणि महिलांची जी इज्जत ठेवली तो आदर्श आजच्या पिढीनं घेणं फार गरजेचं आहे. कारण आज एवढ्या प्रमाणामध्ये अत्याचार, अन्याय महिलांमध्ये वाढलेले आहेत की ती महिला बाहेर समाजामध्ये येऊन सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करू की नाही, वेगवेगळ्या शासकीय ऑफिसला असेल, प्रायव्हेटमध्ये ज्या काही महिला काम करत असतील, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या काही महिला काम करत आहेत, ह्या पूर्णपणे असुरक्षित आहेत. प्रत्येकामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. परंतु हे चित्र कुठेतरी बदलायला पाहिजे. 8 मार्च या जागतिक महिला दिनीच फक्त महिलांचा उदो न करता, तिचा मान सन्मान न ठेवता, प्रत्येक दिवस हा त्या महिलेचा आहे आणि प्रत्येक दिवशी त्या महिलेला मान सन्मान देऊन तिच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ती अडचणीत कशी येणार नाही, तिचं संरक्षण कसं केलं जाईल ही समाजाची जबाबदारी आहे. आणि समाज जेव्हा जागृत होईल की बाहेर असणारी कोणतीही महिला ही आपली भगिनी, सर्वप्रथम ती आपली भगिनी आहे, माता आहे आणि त्यानंतर बाकी ती इतर काही आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या महिलेचं संरक्षण केलं पाहिजे. असं जर सर्वांनी ठरवलं तरच त्या महिलांचं संरक्षण होऊ शकतं. आज आपण पाहतो की कित्येक तरी महिला स्वावलंबी आहेत, स्वतःचं संरक्षण करूही शकतात. परंतु आजही कित्येक तरी सबला नारी आहेत की ज्या अबला नारी आहेत की ज्या स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. समाजापोटी, भीतीपोटी त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार झाले तरी पण त्या स्वतःची इमेज खराब व्हायला नको, घराची इमेज खराब व्हायला नको म्हणून कित्येक तरी अन्याय अत्याचार सहन करतात. परंतु असे अन्याय अत्याचार सहन करण्यापेक्षा आज आपण पाहतो की महिलांसाठी विविध फॅसिलिटी दिलेल्या आहेत शासनाने. महिलांसाठी वेगवेगळे तक्रार अर्ज करण्यासाठी सुद्धा वेगळं दिलासा सेल आहे. महिलांच्या स्वसंरक्षणासाठी महिला आयोगाकडे आपण तक्रारी दाखल करतो, दिलासा सेलकडे तक्रारी दाखल करतो. त्यामुळे महिलांच्या येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या माध्यमातून तर आपण सोडवतच असतो. परंतु त्याही पुढे जाऊन महिलांनीच महिलांचं संरक्षण करायला सुद्धा काही हरकत नाही आहे. आणि जेव्हा महिलांना चांगल्या पद्धतीनं संरक्षण देण्याच्या दृष्टीने एकमेकींना साथ देतील आणि समाजही जेव्हा महिलांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन बदलेल, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा इतरही कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर त्या महिलेला सर्वप्रथम मान सन्मान देणं. फक्त 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन आहे म्हणून तिचा उदो न करण्यापेक्षा सर्व दिवस तिचे आहेत आणि तिचा मान सन्मान जर ठेवला, ती आपली भगिनी आहे, माता आहे असं जर समजलं तर नक्कीच हे अन्याय अत्याचार कमी होतील असं मला वाटतं. शेवटी हा ज्याच्या त्याच्या संस्कारांचा भाग असतो. त्यामुळे सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घ्यावेत ह्या बाबतीमध्ये असं मला वाटतं. आज महिला दिन आहे तर तुम्ही नगरच्या महिलांसाठी नेहमी सातत्याने उभं राहता त्यांच्या अनेक प्रश्नांसाठी. तुम्ही आरोग्य सेविकांसाठी मोठा लढा दिलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक महिला ही स्वावलंबी असली पाहिजे ह्या विचारांची मी आहे. मग त्या महिलेचं मंथली इन्कम किती आहे याला फार महत्त्व नसून त्या प्रत्येक महिलेने आपण स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावरती आणि स्वतःचं स्वावलंबन म्हणून काही ना काही व्यवसाय असेल किंवा छोटी मोठी नोकरी असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय असेल, इतर जेही काही आपण जे काम करण्यासाठी योग्य आहोत ते प्रत्येक काम त्या महिलेने केलं पाहिजे. म्हणजे तिने सर्वप्रथम तिच्या स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. म्हणून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून तिने तिच्यामध्ये ज्या काही गोष्टींची तिला आवड आहे त्या गोष्टींमध्ये तिने वेळ दिला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वावलंबन हा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी म्हटलेलं आहे, स्वावलंबन हेच आमचे ब्रीदवाक्य. आणि मी रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतलेले असल्यामुळे स्वावलंबन हेच आमचं ब्रीदवाक्य हे माझ्या मनावर पूर्णपणे ठासलेलं होतं. त्यामुळे मीही माझा एक जॉब सांभाळून आरोग्य विभागामध्ये मी काम करत होते आणि ते काम करून मी नंतर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मी वेळ देत होते.
मग त्या ठिकाणी आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून काम करत असताना त्या डिपार्टमेंटमध्ये असणारे आरोग्य सेविका असतील, वेगवेगळ्या पदांवरती काम करणारे कंत्राटी कर्मचारी असतील, ह्या सर्वांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांना येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत, ह्यांच्या संदर्भामध्ये काही ना काही शासनाने रोखठोक भूमिका घेतली पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, ह्या मताची मी होते. आणि त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाच्या काळामध्ये एक फार मोठं आंदोलन उभारलेलं होतं, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांवरती पूर्ण अन्याय करणारं त्यांनी परिपत्रक काढलेलं होतं. आणि त्यामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये फार मोठं आंदोलन केल्यामुळे त्या आंदोलनालाही आमचं यश आलेलं होतं. आणि त्या यशामुळे आज कित्येक कर्मचाऱ्यांचे किंवा कित्येक लोकांचे आज संसार त्यांच्या पगारावरती जे काही चालत होते ते आज व्यवस्थित आहेत. त्याचा मला एक आनंद वाटतो. खूप मोठा असा हा संघर्ष आहे तुमचा. तर समाजकारण आणि राजकारण अशा दोन्ही बाजू सांभाळत असताना तुम्हाला कुटुंबासाठी वेळ मिळतो का? सर्वप्रथम म्हणजे कुटुंबासाठीच आधी वेळ काढावा लागतो आणि त्याच्यातून जो काही शिल्लक राहतो तो मग समाजकारण आणि राजकारणासाठी वेळ द्यायचा असतो. परंतु खरं पाहायला गेलं तर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपला पूर्णपणे म्हणजे 24 hours पूर्ण 24 तास आपण बिझी आहोत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि माझं जर म्हणाल तर मी सर्वप्रथम सुरुवातीपासून मी माझ्या कुटुंबाला पहिलं प्राधान्य देते. आपलं कुटुंब पहिलं सांभाळायचं. प्रत्येक स्त्रीला तर आपलं कुटुंब सांभाळावंच लागतं, परंतु आपलं कुटुंब सांभाळायचे, आपली फॅमिली व्यवस्थित असली पाहिजे, आपण आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच माझंही माझ्या मुलाबाळांकडे लक्ष आहे. माझी पहिली मोठी मुलगी आहे, ती आता MBBS होण्याचं तिचं स्वप्न आहे, त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहे. एक छोटा मुलगा आहे, तोही अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये चांगला आहे, अभ्यासातही हुशार आहे. म्हणजे माझ्या फॅमिलीच्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष आहे. घरातलेही सर्व कामं मी स्वतः करते. ते कामं करून बाहेरही मी माझं एक स्वावलंबनाचा मार्ग आहे तो मी पूर्ण करते. त्यानंतर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जिथे जिथे अडीअडचणी येतील तिथे तिथे पहिला पुढाकार घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असते. तुमचा आदर्श घेऊन समाजातल्या अशा अनेक महिला आहेत ज्या राजकारणात, तरुण मुली आहेत ज्या राजकारणात येऊ इच्छितात, तर त्या मुलींसाठी तुम्ही काय सांगाल नेमकं? खरं म्हणजे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित तरुणींनी, युवतींनी आलं पाहिजे. प्रत्येकाची आवड असते. आपण मोठे झाल्यानंतर इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, आर्किटेक्चर झालं पाहिजे, इंटेरियर डिझायनर झालं पाहिजे, फॅशन डिझायनिंग झालं पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाने आपापली जी काही आवड आहे त्या तरुणींनी त्यांची ती आवड जोपासलीच पाहिजे. परंतु आपण ह्या समाजाचे एक देणे लागतो, आपण या समाजाची ऋणी आहोत, म्हणून ह्या समाजासाठी आपण वेळ देणंही गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक तरुणींनी जसा आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीनं तुम्हाला जे काही छोटं मोठं कार्य करता येईल त्या कार्यासाठी तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा वेळ दिला पाहिजे. सामाजिक कार्य तुम्ही कोणतं नाही कोणतं केलं पाहिजे. शेवटी एक आपण त्या समाजाची ऋणी आहोत म्हणून आपण त्या गोष्टीला बांधील राहिलं पाहिजे. राहिला प्रश्न राजकीय दृष्ट्या, आता काहींना राजकारण आवडतं, काहींना आवडत नाही, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु आपली जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा जर आपण आधार घेतला तर आपली ही जे काही भारतीय लोकशाही ही आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. त्यामुळे ह्या लोकशाहीमध्ये जर तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, तुम्हाला लोकांमधला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय राहिलं पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय राहून भारतीय लोकशाहीचा आदर राखून जेवढे लोकांचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील तेवढे तुम्ही सोडवले पाहिजे. अडीअडचणी तर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये येतच असतात, परंतु तुम्ही जसं जसं तिथे काम करत जाता तसं तसं तुमच्या एक ज्या काही अडीअडचणी येतात त्याला तोंड कसं द्यायचं हे तुम्ही त्यातून शिकता. आणि ज्या अडचणी तुम्ही कमी करत जातात तशा पुढे तुम्ही जात राहता. म्हणून माझं तरी व्यक्तिगत असं मत आहे की प्रत्येकानं स्वावलंबी, प्रत्येक तरुणींनी, युवतींनी स्वावलंबी असणं तर गरजेचं आहेच आहे. त्यांनी त्यांचं सर्वप्रथम पहिलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी स्वावलंबनासाठी जो काही असेल तो मार्ग निवडला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रासाठी जे काही योगदान देता येईल ते दिलं पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा उच्च शिक्षित महिलांची, युवतींची फार गरज आहे. त्यांनी त्यांचं योगदान राजकीय क्षेत्रामध्येही दिलं पाहिजे या मताची मी आहे. आतापर्यंत आपण सगळा राजकीय प्रवास किंवा बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्या सख्यांना मिळालेली असेल. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. आज जागतिक महिला दिन आहे, तर या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही आपल्या सर्व तरुणींना किंवा महिलांना काय आवाहन कराल? आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या सर्व सखींना, मैत्रिणींना, तरुणींना, युवतींना हे सांगू शकेल की आज
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्याही तुम्ही कोणत्या संकल्पना केल्या असतील त्या तुमच्या सर्व संकल्पना पूर्ण हो. तुम्हाला ईश्वर भरभरून आयुष्य देवो, सुखी समृद्धी ठेवो आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे काही समस्या असतील, ज्या काही अडीअडचणी असतील त्या अडचणींना सामोरं जाण्याचं तुमच्यामध्ये धाडस येवो, हेच मी सर्वांना सांगू इच्छिते. महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही आपला अनमोल वेळ आम्हाला दिलात. तसेच आपल्या महिलांना, सर्व तरुणींना आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप अनमोल मार्गदर्शन केलं. निश्चितच या तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा आपल्या सर्व सख्यांना होईल आणि तुमची प्रेरणा घेऊन नक्कीच त्या राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करतील. आपलं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आत्ताच आपण सौ मंगलताई भुजबळ यांच्याशी संवाद साधला. आजच्या न्यूज 24 सह्याद्रीच्या आजची सबला नारी या विशेष कार्यक्रमामध्ये मात्र आता वेळ झाली इथेच थांबण्याची. धन्यवाद.